नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचा गोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सोन्या हा बारामतीतील कृषिक 2025 प्रदर्शनातील एक खास खिल्लार जातीचा बैल आहे, जो त्याच्या जोडीदार मोन्यासोबत सर्वांचे आकर्षण ठरला आहे. त्याच्या मालकासोबत त्याचा मालक संतोष कोकणे, दौंड तालुका, नंदादेवी गाव यांनी त्याला व मोन्याला 9 महिन्याचे असताना पंढरपूर सांगोला येथून विकत घेतले होते. सोन्याविषयी थोडक्यात माहिती. सोन्या हा काजळी खिल्लार जातीचा बैल आहे, जो त्याच्या दिप्पाड वांद्यामुळे, उंच शरीरयष्टीमुळे आणि देखण्या रूपामुळे प्रसिद्ध आहे. त्याची चपळता आणि आकर्षक व्यक्तिमत्व यामुळे तो प्रदर्शनाचा वेगळा ठरतो. संतोष कोकणे यांनी सोन्याला लहानपणापासूनच मुलासारखे वाढवले. त्याला सर्व उभे राहणे, पाटावर उभे राहणे, पाय जोडवणे, विशेषतः पप्पी, मुक्का घेणे, आज्ञा पाळणे ते प्रशिक्षण दिले. तो मालकासह इतरांचीही ऐकतो, जसे की त्याचे आमदार रोहित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील पप्पी दिले. सोन्याचा दिनक्रम. सकाळी 2 किमी मॉर्निंग वॉक, कडुलिंबाच्या पाल्याचा रस आणि ऊसाच्या कांड्या याचा समावेश आहे. यामुळे तो निरोगी आणि तंदुरुस्त आहे. सोन्या आणि मोन्याच्या जोडीला 1 कोटी रुपयापर्यंत ऑफर आली आहे आणि सोन्याला स्वतंत्रपणे विकत घेण्यासाठी चढावर आहे. पण कोकणे यांनी त्याला विकणार नसल्याचे स्पष्ट केले, कारण तो त्यांच्यासाठी जीव की प्राण आहे. कृषिक 2025 मध्ये 16 जानेवारी ते 20 जानेवारी सोन्या त्याच्या पप्पी देण्याच्या कृतीमुळे आणि आज्ञाधारकपणामुळे मुख्य आकर्षण ठरला. त्याने 2023 पासून 23 उन्हाधिक कृषी प्रदर्शनामध्ये भाग घेतला आहे आणि अनेक बक्षिसे जिंकली आहेत. तो ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या रथासाठीही मागणीला होता. सोन्याची खास गोष्ट म्हणजे त्याचा समजूतदारपणा आणि माणसाची संवाद साधण्याची क्षमता. पप्पी दे असं मागितलं की तो थोड्या ठिकाणावर मुका घेतो, ज्यामुळे शेतकरी आणि अभ्यागत चकित होतात. त्याच्या या कृतीने सोशल मीडियावर त्याला व्हायरल बनवलेले आहे. तर मित्रांनो, सोन्या बैलाबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद.